अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनाला प्रतिष्ठित प्रश्न करायचा नाही आहे। याच्यामध्ये ज्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत, काही अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य यशोमतीताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत, त्याच्यात कोणाचे संबंध आहेत, कोण राजकारणी आहेत, कोणत्या पुढाऱ्यांचं त्याला संरक्षण आहे। आता ही यादी वाचून दाखवायची का आपण? अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की काही इथं सभागृहातल्या प्रत्येक सन्मानित सदस्याला माहिती आहे की हा व्यवहार कसा चालतो, याच्यात कोण काय कशा पद्धतीने व्यवहार केले जातात। आणि अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती एवढीच आहे की मी विनंती केलेली आहे की आपण आम्हाला सूचना करा। धोरण फसलं असं नाही आहे, प्रयत्न केला आपण, धोरण शासनाचा फसलं नाही, उलट वेळोवेळी त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केले आपण। पण म्हणून अध्यक्ष महोदय, मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची, मी जे काही 2-3 सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा। याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही। आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील, आपण कारवाई करू, कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत, कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे। आता हे सर्वपक्षी आपले सगळे त्यात सामील झाले, सर्वपक्षीय लोक त्या धंद्यात आहे अध्यक्ष महोदय। पण मुळातच आपण या व्यवहार सभागृहाची एवढी चर्चा करतो, त्या सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसायामध्ये कोण त्याच्यामध्ये आहेत ही सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। म्हणून या धोरणामध्ये सामान्य नागरिकांना वाळू मिळावी। एक मिनिट होऊ दे त्यांचं, होऊ दे। सभागृहातले जवळपास सगळे लोक याच्यामध्ये सम्मिलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे। अध्यक्ष महाराज, या सर्वपक्षीय याच्यामध्ये त्यांनी माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज, जे असेल त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत अध्यक्ष महाराज। तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये, तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज, माझा हेतू आरोप नाही अध्यक्ष महाराज, या पद्धतीचं उत्तर होऊ शकत नाही। मी मंत्री महोदयांचं शांततेने उत्तर ऐकतोय। सरकार त्यांनी आणलेलं धोरण, त्या धोरणामध्ये ते फसले अध्यक्ष महाराज। सरकार अजून त्याला कंट्रोल करू शकले नाही, ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले, ना माफियाला कंट्रोल करू शकलेत। हे सरकारची हतबलता आहे अध्यक्ष महाराज, आणि त्या हतबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यावर सगळेजण संबंधित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज, माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज। त्यांनी नावं जाहीर करावे अध्यक्ष महाराज, ही आमची भूमिका आहे अध्यक्ष महाराज। नावं काय 35ची नोटीस दिल्याशिवाय जाहीर करायला मी देऊ शकत नाही, पुढे बोला। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, माझा त्याच्यामध्ये कोणावर हेतू आरोप करण्याचा भूमिका नव्हती। यामध्ये जसं काही याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं वाटत असेल तर या बाबतीमध्ये मी केलेलं विधान मी मागे घेतो। पण अध्यक्ष महोदय, मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले त्याच्यामध्ये सदस्य सहभागी आहेत। मी एवढंच म्हटलं की सर्वपक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे आम्हाला फोन येतात, मी म्हणून म्हटलं, मी काही स्पेसिफिक सभागृहातल्या सदस्यांचा उल्लेख नाही केला मी। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी म्हटलं ना मी ते मग केलेलं विधान, पण अध्यक्ष महोदय, या धोरण फसलं असं अजिबात नाही। यामध्ये फक्त जी सुधारणा वेळोवेळी करावं लागते, कारण म्हणून पूर्वी अध्यक्ष महोदय धोरणच नव्हतं। पूर्वी अध्यक्ष महोदय लिलाव करायचे, माफियाला डेपो द्यायचे, आणि मला डेपो देऊन काय काय घडलेलं अध्यक्ष महोदय हे आपण अनुभवलं आहे पूर्वी। पण त्याला कुठे ते गुन्हेगारीकरण वाढलं होतं म्हणून थांबवण्याकरता आपण धोरण आणलं। आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत, त्या माफिया राज त्याच्यामध्ये जे पूर्वीपासून आहे त्याचा दबाव त्या यंत्रणेवर आहे अध्यक्ष महोदय, आपण सुधारणा करतोय ना। पण मी असं म्हटलं नाही की माझी काही तर प्रतिष्ठा प्रश्न मला करायचा आहे। सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे। याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी करा की ज्यामुळे धोरण सुलभ होईल, नाही ते आपण नानाभाऊ पाहू ना काय करायचं ते। तुम्हाला तिकडं जावं लागणार आहे नानाभाऊ, तुमची जागा तिकडे ठरलेली आहे सगळ्यांची, तुम्ही चिंता करू नका। लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळाले म्हणजे आपल्याला, हा काही जन्माचा आधार आहे तो काही मिळाला नाही आहे।
आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसे काही निवडणुका जिंकलेल्या आहेत, मी सांगण्याची गरज नाही. म्हणून याचा अर्थ नाही भास्करराव बसा. चला बसा, विषयावर या. बसा विषयावर या. म्हणजे मला वाटतं समोरची मंडळी जास्त उतावळी झालेली आहेत, तर त्यांना माझे एवढं सांगणं आहे की उतावळ्या पाण्याला फार खळकाट असतो. त्याच्यात फार उतावळपणा दाखवू नका. तुम्हाला तिकडंच राहायच्या शुभेच्छा आम्हाला, तुम्ही चिंता करू नका. राज्य सरकार हे जनतेच्या मनातलं आहे, जनतेच्या भावनेचा आदर करत काम करत अध्यक्ष महोदय. या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक ते अध्यक्ष महोदय जर आवश्यकता भासली तर निश्चितपणे आपण सुधारणा करू. शेवटचा माननीय मंत्री महोदय, देतो. माननीय मंत्री महोदयांनी वाळूच्या संदर्भात बोलत असताना शहरी भागात आपण वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड वापरतो. तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, ज्या क्रश सँड जिथं निर्मिती केली जाते त्याच्यावर जे दगड वापरले जातात त्याच्यावर जी रॉयल्टी घेतली जाते त्या रॉयल्टीला जर माफी दिली तर त्या क्रश सँडची होणारी व्हॅल्यू ही कमी होईल आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल. असं वेगळं काही धोरण आखून आपण क्रश सँड निर्माण करणाऱ्याला प्रोत्साहन देणार आहात का? मंत्री महोदय. चौगुलेजी. माननीय मंत्री महोदयांनी आता जे सांगितलं, वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड आपण वापरतोय. जर क्रश सँड वापरत असेल तर क्रश सँड निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आपण ती रॉयल्टीत माफी देणार का? ते पण दगड काढतात, दगडाची रॉयल्टी आपण घेतोय, त्याच्यावर काय रॉयल्टीला माफी देणार का? आणि त्याच्यात दुसरं त्यांना काही ज्या विविध शासनाच्या योजनेत ते सँड वापरण्यासाठी त्यांना आपल्याकडून काही अनुदान सुद्धा देणार आहात का वेगळ्या पद्धतीनं? अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ॲक्शन. थोरात साहेब शेवटचं. अध्यक्ष महोदय, एक तर सन्माननीय मंत्री महोदयाने एक मान्य केलं, वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसलेलं, नवं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये, अशी अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत. सरकारकडून सूचना जात आहेत, मंत्रालयातून सूचना जात आहेत. ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय. गुन्हेगारावर सुद्धा, गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात. अधिकाऱ्यांना मारलेलं असतं, ती अशी परिस्थिती असते. ठीक आहे अध्यक्ष महोदय, सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं. माझा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला की आम्ही आणखी नवं धोरण, ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची. अध्यक्ष माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा, विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं, असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.